संगमनेर शहरामधील मणियार बंधू आमची वडिलोपार्जित जमीन ताब्यात घेण्यासाठी गुंडांना पाठवून आम्हाला धमकी देत आहे. आमच्या कुटुंबियांना आणि जमिनीला संरक्षण मिळवून द्यावे अशी कैफियत संदीप गुंजाळ आणि परिवाराने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे गेली 55 वर्षापासून कसत असलेली शेतजमीन शहरातील अशोक चौकामध्ये राहणारे विनायक किशोर बिहारीलाल मणियार, सतीश राधाकिसन मणियार, जितेंद्र राधाकिसन मणियार, केदार राधाकिसन मणियार, विक्रम रमेश काबरा यांनी शेतमळकीतीचे रेकॉर्ड ऑफ राईटला संदीप सोपान गुंजाळ, धनंजय भारत गुंजाळ, पंढरीनाथ बाळाजी गुंजाळ, श्रीपती जिजाबाई शिवराम गुंजाळ यांची नावे कमी करून मणियार बंधूंची नावे लावून घेतली आहेत. परंतु आमचे खरेदी खत रद्द झालेले नाही. मणियार यांचे नाव पोकळीस्त म्हणून रेकॉर्डला लागलेले आहे. याविषयी गुंजाळ यांनी संगमनेर येथील दिवाणी न्यायालयामध्ये दावा चालू केला आहे. परंतु दावा न्यायालयामध्ये येत असताना पोकळीस्त नावाचा दुरुपयोग करून पॉवर ऑफ अँटनी करून देऊन किंवा त्यांच्यामार्फत गुंडांना पाठवून गुंजाळ यांच्या कुटुंबियांवर जमिनीचा ताबा घेण्यासाठी रात्री अपरात्री मणियार बंधूंचे गुंड लोक घराजवळ येऊन आणि शेतामध्ये चक्रा मारून जमीन खाली करा, नाहीतर तुम्हा सर्वांना जेलमध्ये टाकून आम्ही जमिनीचा ताबा घेणारच अशी धमकी आम्हाला देतात. त्यामुळे आमचे कुटुंबातील महिला, लहान मुले आणि सर्व कुटुंबीय तणावाच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहेत. या लोकांमुळे आमचे राहणे मुश्किल झाले असल्याची कैफियत गुंजाळ बंधूंनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. तो वाद चालू आहे आणि कोण तुम्हाला त्रास देतो? तर आम्ही ही जमीन आमच्या वडिलांनी चुलत्यांनी ही जमीन खरेदी केली आणि काही दिवसांनी या जमिनीवर मणियार लोकांचे नाव लागले. तर आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे. पण आता काय होतं आहे, काही लँड माफिया आहे ते आम्हाला एवढा त्रास देत आहे डायरेक्ट की संध्याकडे चक्र मारणं, जमिनीवर ताबा घेणं अशी करते. आम्हाला फार घरी सोडून जाणं अवघड झालं आहे. कामधंदे सोडून आम्ही शेतात बसलो आहे. आमच्या बाया पोरं सर्व घाबरत आहे. काही दिवसांनी आम्ही घरी नसताना एका जण घरी येऊन गेले. आमची चुलती होती, बहिणी होती, त्यांना ते काहीतरी बोलून गेले. त्या संदर्भात तुम्ही काही प्रशासनाला काम आमची पोलीस स्टेशनला आम्ही ऑनलाईन कंप्लेंट केली आहे. मग आपल्या सरकारमार्फत केली आहे. कलेक्टरला मेल केलेला आहे. SP साहेबांना पण मेल केलेला आहे. पोलीस स्टेशनला जाऊन संगमनेर शहर पोलिसात फेब्रुवारी 2024ला खोटी तक्रार देण्यात आले होते. त्यावेळेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत काहीही वाद करू नये अशी सूचना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ते कायदा हातामध्ये घेऊ पाहत आहेत. उद्याच्या उद्या सदर जमीन मिळकत सर्व जागा खाली करून द्या, आम्ही जमिनीचा ताबा घेणार अशी धमकी मणियार यांचे गुंड गुंजाळ कुटुंबियांना देत आहेत. तरी संगमनेर येथील मणियार व त्यांच्या गुंडावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आम्हाला आमच्या जमिनीला योग्य संरक्षण द्यावे अशी मागणी संदीप सोपान गुंजाळ, पंढरीनाथ बाळाजी, धनंजय भारत गुंजाळ, जिजाबाई शिवराम गुंजाळ यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. SN मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.